एम रियली सॉरी कुसुम. मी तुला सगळं खरं सांगणार होतो. अनुज, आता खूप उशीर झालाय. जान, फक्त तुझ्यासाठी मुंबईत आले मी. सांग ना, कुठे भेटूयात आपण? मी तुला नंतर करतो कॉल. जान, ओळखलं नाहीस मला? मी लग्नानंतर हा माझ्याशी असा का वागतोय? यात मी माझ्यातच चुका शोधत गेले, पण सत्य वेगळंच होतं. ते तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. अनावधानं माझ्याकडून तुमचा अपमान झाला असेल तर कुसुम, चुकलं आमचं. खरं तर चूक माझ्या एकट्याचीच आहे. मी तुला अनुशी लग्न करायला भाग पाडला. मुलाच्या सुखासाठी मला गृहीत धरलं. नाही कुसुम, गृहीत नाही. हे पूर्ण सत्य नाही आहे. अनुजसाठी तुला मागणी घालण्यामागे पत्रिका हे फक्त कारण नाही आहे. सून म्हणून तुलाच पहिली पसंती आहे आमची. तुझा प्रामाणिकपणा, स्वाभिमान, फक्त स्वतःच्या माणसांसाठी नाही तर इतरांसाठी त्याग करण्याची तुझी वृत्ती. आणि माझ्या घरची परिस्थितीही. नाही, मी एक बिझनेसमॅन आहे. मला माणसांची पारख आहे. मला माणसं कळतात. माझ्या बिझनेसच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये आमचं लग्न तर बिझनेस नव्हतं ना बाबा. जशी तुम्ही माझी अट समजून घेतली तसंच मला विश्वासात घेऊन तुमची परिस्थिती सांगितली असती तर मीही समजून घेतली असती. लग्नानंतरही माझ्यापासून हे लपवून ठेवलं. तीच चूक झाली बाळा. शहाणी माणसे चुका करतात. काही वेळेला अक्षम्य चुका करतात. सुहासिनी मला सतत सांगत होती की कुसुमला विश्वासात घेऊन आपण सत्य सांगूया. फक्त पत्रिकेसाठी तुझं अनुष्य लग्न केलं असं तुला वाटू नये, तू दुखावली जाऊ नयेस म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. तुला सत्य सांगण्याची मी योग्य वेळ शोधत होतो, पण तुला हे सत्य चुकीच्या पद्धतीनं बाहेरून कळलं. योग्य वेळ शोधताना तुझा विश्वास गमावला आम्ही. माफ कर मला. बाबा प्लीज, तुम्ही माफी मागू नका. मी निघते. थांब कुसुम, तुला आम्हाला शिक्षा द्यायची आहे ना? नाही, इथं राहून दे. हे घर तुझं आहे. प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. घरी कळवलेस? घरी गेल्यावर कळेलच. ठीक आहे, मी तुला गाडी कुसुम, जप, सांभाळ स्वतःला. आणि कधी काही लागलं मला सांगशील? सांग. बाबा, ते हे आलेत. या ना, या बसा. बाबा, हे मेहता बिल्डरच्या अकाउंट डिपार्टमेंट मधून आलेत. ज्यांनी आपल्याला जबरदस्तीने घराबाहेर काढलं, आपली चाळ पाडली तिथे टॉवर बांधण्यासाठी, तेच नाही. बाबा बाबा शांत व्हा ना प्लीज. बाबा, आधी ते काय बोलतात ते ऐकून तरी घ्या. अरे, मैं गुप्ता, जागेचा पैसा ठरलेला ना तो द्यायला आलोय.
हा जागेचा ठरलेला पैसा, हा 1,00,000 रुपये. अरे पण त्यावेळी तर अहो, काका ऍडव्हान्स आहे. टॉवरचा काम चालू झाला की बाकी भेटणार ना हप्त्याने. कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करा, मग झाला. बाबा थांबा, तुम्ही सही नका करू. त्यात काय लिहिलं ते वाचा तर आधी. पोरगी लई हुशार आहे तुमची. रुपा, मी वाचलेत पेपर्स. बाबा तुम्ही साईन करा. नाही. रुपाली, तू वाच हे पेपर्स, मग मी सही करेन. जी रक्कम ठरली आहे त्यापेक्षा खूप कमी आहे. काका आहेत ते गोड मानून घ्या, नंतर हे पण भेटणार नाही. अहो बाबा सही नका करू. अरे ह्या बैलाने एवढं कर्ज करून ठेवलंय ते फेडायला हवं. अनुजरावांचे पैसे परत करायला हवेत. जेवढे मिळतायत तेवढे तरी पदरात पाडून घेऊ. गेल्या जन्मीचं ह्या मेहताचं काहीतरी देणं लागतोय असं समजू आणि सोडून देऊ उरलेले पैसे. येतो. बरोबर आहे तुमचं. आता टेन्शन नका घेऊ. बाबा, हे 1,00,000 रुपये. 1,00,000? अरे आता कोणाकडे हात पसरले? झालं एवढं तुला तमाशा दिसत नाही का? अहो बाबा तुम्ही शांत व्हा. आधी मी काय बोलतो ते ऐकून घ्या. अरे काय शांत व्हा, काहीतरी. तुम्ही विसरताय का त्या चाळीत माझंही घर होतं. अनुजचे पैसे परत करायला मदत होईल. पण त्या पैशांची गाडी. आई, सध्या गाडी महत्वाची नाहीये. आपण आधी अनुजचे पैसे परत करू. त्याने बाबांच्या डोक्याचं टेन्शन कमी होईल. अरे एवढं गोड बोलू नको रे बाबा, भीती वाटते. अजून कुठं काही माती खाल्ली असेल तर आत्ताच सांग. बाबा, अहो मला मान्य आहे मी चुकलोय, पण ह्यापुढे तुम्हाला त्रास होईल असं कधीच वागणार नाही मी. नाही, माझा विश्वासच नाही तुझ्यावर. तू चांगलं वागलास ना की धडकी भरते. अहो आता मनापासून माफी मागतोय ना तो. अगं मित्राशी बाहेर काय बोलत होतं विचार त्याला एकदा. तर घरामध्ये एक बोलायचं, बाहेर वेगळंच काहीतरी दुसरं वागायचं. अरे तू तोंडी साप आहे हा. बस करावं बाबा. अहो मी काहीतरी करतोय ना, मेहनत करतोय ना. मी काय करतो तू? आमच्या डोक्याला ताप करून ठेवतो, दुसरं काही करत नाही. अहो, पण मी करतोय ना काहीतरी. मेहनत करत नाहीये का? तुम्ही करतोय ना. दादा थांब. बाबा ना काही बोलू नकोस. बाबांचे रिपोर्ट बरे नाहीयेत. ह्यापुढे ते कोणतंच टेन्शन नाही सहन करू शकत. याचा अर्थ कळतो का तुला?
आय एम सॉरी. हॅलो कुसुम, बाबांचे रिपोर्ट्स आले. मी आणि रुपाली गेलो होतो, डॉक्टरांना भेटून आलोय. मग मला का नाही सांगितलंस? आई मी पण आले असते. अगं दुसरं कोणी नसतं तर तुला सांगितलंच असतं, पण रुपाली होती ना, आणि तुझी पण गडबड चालू होती ना तिकडे. काय म्हणाले डॉक्टर? फार काही बरं नाहीये, म्हणजे त्यांना ताण येईल असं काही बोलू नका त्यांच्या समोर असं म्हणाले, नाहीतर त्यांच्या जीवाला. कुसुम, तू काळजी करू नकोस हा. मी लक्ष ठेवीन त्यांच्याकडे, नीट करीन सगळं त्यांचं. बाळा, तू कशी आहेस? सगळं ठीक आहे ना तिकडे? आणि अनुजराव कसे? आईलाही सत्य सांगू शकत नाही. तिला टेन्शन येईल आणि बाबांना संशय येईल. घरी जाण्याचा मार्गही बंद झालाय. बाप्पा काय करू मी? कुसुम, कुसुम बाळा, प्लीज जाऊ नकोस. या घरची लक्ष्मी आहेस तू. आपल्या भरल्या घरातून अशी उठून जाऊ नकोस. सॉरी आई, पण आता मी या घरात नाही राहू शकत. सुहासिनी, तू स्वतःची किंमत कशाला कमी करून घेतेस? अगं जायचंय तर जाऊ दे ना तिला. अखंड सौभाग्यवतीचा योग काय फक्त हिच्याच पत्रिकेत आहे? अगं हिच्यासारख्या 50 चांगल्या मुली लीना, जरा गप्पा बसशील प्लीज. कुसुमची जागा या घरात कोणीही घेऊ शकत नाही. हिला मी मनापासून माझी सून मानलंय. माझ्या मुलाचं आयुष्य तुझ्याशी बांधलं गेलंय. त्याला असं सोडून जाऊ नकोस कुसुम. मी हात जोडते, मी हात जोडते कुसुम. सुहासिनी काय करतेस? हो, माझी चूक झाली, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या अनुजला देऊ नकोस. प्लीज आई, असं करू नका, नाहीतर मला गिल्टी वाटतं. नाही बाळा, तुम्ही कोणी काहीही केलं नाहीये. चूक माझी एकटीची आहे. तुला पत्रिकेबद्दल खरं कळल्यानंतर तू हे घर सोडून निघून जाशील या भीतीने मी सतत अनुजला यांना तुला सांगण्यापासून थांबवत राहिले. चूक झाली बाळा. आई, जरा तरी माझ्या मनाचा विचार करायला हवा होता. करते ना, तोही करते. म्हणून तर सांगते, हे घर सोडून जाऊ नकोस. तुझ्या आईचं एवढं नाही ऐकणार तू. मागच्या वेळेस घर सोडून गेलीस तेव्हा अनुजला शॉक लागला, मग त्याचा मोठा ऍक्सिडेंट झाला. तुझ्यामुळे तो जीवावरच्या संकटातून वाचला. आता जर त्याला काही झालं
तर मी नाही सहन करू शकणार. जायचंच आहे ना तुला? जा जा, पण जाण्याआधी मला या जगातून मोकळं करून टाक. मॉम, अगं मला नाही हे कसं, तेवढं तरी तुझे. सुहासिनी आई आई सावकाश. आई तिला बेडरूम मध्ये घेऊन आई चल. आई चल. आई सावकाश सावकाश आई. चल स्वरा. त्यांना ताण येईल असं काही बोलू नका त्यांच्या समोर, असं म्हणाले. नाही तर त्यांच्या जीवाला. तुला आम्हाला शिक्षा द्यायची आहे ना? नाही, इथं राहून दे. जायचंच आहे ना तुला? जा जा, पण जाण्याआधी मला या जगातून मोकळं करून टाक. त्यांना ताण येईल असं काही बोलू नका त्यांच्या समोर, असं म्हणाले. नाही तर त्यांच्या जीवाला. ज्यांनी माझा विश्वासघात केला, स्वाभिमान दुखावला, अशा माणसांच्या घरी मी कशी राहू? अनुज, कुसुम, आई कुसुम, सावकाश सावकाश. आई सावकाश. तू मध्ये शांत बस आधी. सावकाश. कुसुम कुठे? खरंच निघाली का ती? अशी कशी गेली? तुम्ही तिला जाऊ कसं दिलं? सुहासिनी, हे तिचं घर आहे, तिने इथेच असायला हवं. नाही, मी जाते आणि घेऊन येते. आई खाऊन घ्या. तू थांबलीस कुसुम, मला इतका आनंद होतोय, कसं सांगू तुला. हे तुझं घर आहे बाळा, आणि हे सोडून कुठेही नाही जायचं. नाही जाणार ना? आई, आधी थोडं खाऊन घ्या. नाश्त्यानंतरची गोळी द्यायची आहे. या गोळ्यांनी काही नाही होणार कुसुम. तू इथे राहिलीस तरच मला बरं वाटणार आहे. सांग ना बाळा, मला सोडून, आपल्या या घराला सोडून तू नाही ना जाणार? मी राहीन. नाही जाणार, पण माझी एक अट आहे. तुझ्या कुठल्याही अटी मला मान्य आहेत. मी अनुज सोबत त्या बेडरूम मध्ये नाही राहू शकत. एकाच घरात राहून तू वेगळं राहणार? खरे रंग दाखवलेस ना तू तुझे. इथल्या श्रीमंतीची हवा लागली तुला. ना सुहासिनी काय म्हणाली ऐकलंस ना? हे घर कुसुमचंही आहे.
मला तुझी अट मान्य आहे कुसुम. सुहासिनी, आजपर्यंत अनेक कर्ज फेडली आहेत, पण ह्या मुलीचं कर्ज नाही फेडू शकणार या जन्मात. इथे राहण्याचं तिने कबूल करून आपल्यावर खूप मोठे उपकार केलेत, पण तिची ही अट, असं एकमेकांपासून दूर राहून त्या दोघांमधलं अंतर कसं मिटेल? मिटेल, नक्की मिटेल. कुसुमचं आपल्या अनुजवर खूप प्रेम आहे. तिच्या डोळ्यात दिसतं मला ते.